स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? मस्त असा पावसाळा सुरू झालेला आहे आणि पाऊस पडत आहे बाहेर. चला म्हणलं आज ब्रेड आणलेला होता, सँडविच बनावं. अशा प्रकारे आपण आता बटाट्याची भाजी करून घेणार आहोत. बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि चांगल्या प्रकारे त्याला मॅश करून घ्यायचे. आता आपण त्याला भाजी बनवून घेणार आहोत. इथे मी कांदा, कोथिंबीर आणि लसणाचे तुकडे घेतले आहेत. इकडे गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे, जिरे मोहरी टाकलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला आता कांदा टाकून घ्यायचा आहे आणि आता कांदा परतून घ्यायचा आहे, चांगला लालसर होऊ द्यायचं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये हळद टाकणार आहोत आणि लाल तिखट टाकायचं आहे, आपल्याला जेवढं तिखट लागतं तेवढं. आणि त्यानंतर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण त्यामध्ये गरम मसाला टाकलेला आहे आणि ते पण आता मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला बटाटा टाकून घ्यायचा आहे. बटाटा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला. इकडे पाहू शकतात आपली भाजी आता तयार झालेली आहे. आता आपण बाजूला ठेवून देऊया आणि त्यानंतर आता हिरवी चटणी बनवून घेणार आहोत. त्यासाठी हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे, कोथिंबीर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे थोडंसं पाणी टाकून. आणि त्यानंतर ब्रेड घेतलेला आहे, त्याला बटरचे तुकडे ठेवलेले आहेत आणि जी हिरवी चटणी बनवली आहे ती टाकलेली आहे. आणि एकाच ब्रेडला लावायचं आहे, दुसऱ्या ब्रेडला आपण सॉस लावणार आहोत, टोमॅटो सॉस. अशा प्रकारे पाहू शकता छानपैकी अशी चटणी लावून घेतलेली आहे, वरी सॉस टाकलेला आहे. त्यानंतर आपण जी भाजी बटाट्याची बनवली होती ती आता आपण या ब्रेडमध्ये सगळीकडे लावून घेणार आहोत. अशा प्रकारे आपलं सँडविच आता तयार झालेलं आहे. इकडे माझ्याकडं सँडविच गरम म्हणजे टोस्ट व्हायची मशीन आहे, पाहू शकतात. आणि त्यामध्ये आता ठेवलेले आहेत मी दोन्ही आणि अशा प्रकारे आपले सँडविच तयार झाले. नक्की एकदा ट्राय करा. चला नंतर भेटू. बाय.